सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे शाखेत कोट्यावधीची मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बँकेच्या स्ट्रॉंग रूममधील तब्बल 22 लॉकर फोडून सोने, चांदी आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. ही चोरी जिल्हा बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी मानली जात आहे. अधिक्रमाने नक्की काय घटना घडलेली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती रात्री बँकेमध्ये? अज्ञात चोरट्यांनी पाठीमागण बँकेचे येऊन जवळजवळ 26 लॉकरपैकी 22 लॉकर तोडली ती आणि त्यातला प्रत्येकातला माल पुरापुरा गेलायला काहीच राहिलं नाही. साफ सगळं सफाई केले गॅस कटरनं कट करून. आपले या ठिकाणी किती लॉकर होते? 26 लॉकर आहेत, त्यापैकी 22ची पाक पुरुष लुटली ती, 22 गेली ती. या घटनेची जो आहे तो गुन्हा नोंद झालेला आहे का? अजून तर नाही आहे. आता हे असं होणं म्हणजे एकदम ह्याच्या आश्चर्यजनकच आहे. एवढा विश्वास बँकेवर होता की त्या विश्वासाला ही सगळं अपात्रच झाल्यासारखं झालं. कारण इतका ग्रामीण भागातला DCC बँकेवर विश्वास होता, त्या लोकांचा सगळा विश्वासच संपादन. निश्चित सांगली जिल्ह्याच्या पोलीस खात्यावर एवढी यंत्रणेवर आम्हाला विश्वास आहे की 1-2-4 दिवसात ती छडा लावतील, काय नका करतील ते. सिक्युरिटी नाही, सुरक्षा नाही तर कुठल्याही बँकेची बँकेचं काहीच नाही. 1 वर्षापूर्वी सर बँक लुटण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर यांनी काय केलं बँकेत? काहीच नाही केलं असता काय. 1 वर्ष झालं होतं असं. 1 वर्षापूर्वी हीच गोष्ट झाली. तोडला होता. हां, त्यानंतर यांनी काय केलं? बँकेने काय केलं? सुरक्षिततेबाबतीत काहीच केलं नाही ना असता काय. त्यांनी करायला पाहिजे तेव्हा थोडंसं दाखवलं. आता ही घटना घडलीच नसती त्यावेळेस. ह्यांनी जर त्यावर लक्ष दिलं असतं तर ही घटना घडलीच नसती आज. डिसाळ करा बरं आहे सगळं. नारायणप्पा भानुसे. काय प्रकार घडलाय? बँकेत चोरी झाली, मागच्या बाजूने तोडले लॉकर बिकर सर्व. आपल्याला काय माहिती मिळाली आपल्याला इथं आल्यानंतर? माहिती काही मिळाली नाही. काय काय तुमचं सामान ते आतमध्ये होतं ते लिहून घेतलं आमच्याकडून. बँकेत नेमकी कशाची चोरी झालेली आहे? लॉकर अंदाजे तुम्ही आता आतमध्ये गेलता, किती लॉकर त्या ठिकाणी फुटलेले आपल्याला निदर्शनास आलेले? 20-22 आहेत. 20-1 आहेत. आपले लॉकर त्या ठिकाणी किती होते? माझं एकच होतं. आपण या बँकेमध्ये जे काय तुमचा जो ऐवज असेल तो ठेवला होता, तो कुणाच्या जबाबदारीवर ठेवलेला होता? बँकेच्या. आता बँकेचं म्हणणं काय आहे? अजून काही विचारलं नाही, पण त्यांनी लिहून घेतले आमच्याकडून. तो आम्ही जबाबदार नाही. मग आपली प्रतिक्रिया काय आहे एकंदरीत ही सगळी घटना बघता? त्यांनी संरक्षण ठेवायला पाहिजे, सिक्युरिटी गार्ड वगैरे आतमध्ये बँकेत. असं ठेवून चालणार नाही मोकळं. या ठिकाणी प्रतिष्ठित व्यापारी यांची आपण आता बाईट घेणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की घडलेला काय प्रकार आहे. काल रात्री सांगली DCC बँकेचं चोरी झाली असं समजलं. आम्ही सकाळी आलो त्यावेळेला कळलं की अशी चोरी झाली आहे. पण ॲक्च्युली बँकेची इथं कसली सुरक्षितता नाही आहे. आणि जे ओपन लॉकर आहेत, तिजोरी नाही, ओपन लॉकर, त्याला स्ट्रॉंग रूम नाहीच आहे. नुसतं प्लायवूडचं असं पार्टिशन आहे. त्यामुळं जे ओपन लॉकर असतात त्याला स्ट्रॉंग रूमकडं जे RCC भिंती, पुढचा मेन दरवाजा ही लागतं. ती त्या पद्धतीनं इथं काहीच सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळं केवळ हे लॉकर फोडले गेलेत. जे त्याच्या बाजूची तिजोरीचं जे स्ट्रॉंग रूम आहे ह्याच बँकेत, त्याला काही झालेलं नाही, त्याला चोरांना काही करता आलेलं नाही. ते ओपन लॉकर आहे, त्याला स्ट्रॉंग रूम नसल्यामुळं केवळ हे आपल्याला काय माहिती मिळते एकंदरीत किती लॉकर आहेत आणि किती लॉकर फोडलेले आहेत? 32 काहीतरी लॉकर होते, त्याच्यापैकी 27-28 लॉकर फोडले. आपले किती मालकीचे लॉकर होते त्याच्यामध्ये? माझं त्या पलीकडच्या ह्याच्यात एकच लॉकर आहे. आपला फुटलेलं नाही, ते तिजोरीमध्ये. आणि जे हे ओपन लॉकर असतात गेलं की डायरेक्टच बॉक्स कप्पे ते फोडलेत. लोकांनी कष्टाने मिळवलेला जो काय पैसा असेल, ऐवज असेल, लोकांनी आता विश्वास कोणावरती ठेवायचा काय सांगाल आपण? तेच तर अवघड आहे. आता कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणाला मागायचं हे कोड आहे. माझं नाव प्रफुल्ल पांडुरंग झाडे, मी तर पोस्टात कर्मचारी आहे. काल रात्री झरे येथे मोठी घटना घडली आहे.
आणि तशी दुःखद घटना आहे. म्हणजे माणसाचं ह्यात काय होऊ शकतं काय सांगता येत नाही अशी घटना आहे. आणि इथं बँकेच्या प्रशासनाचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध करूया. कारण ह्याच्या अगोदर एकदा इथं चोरी झालते, म्हणजे इथं छेडछाड झालते बँकेची. त्याच्यानंतरसुद्धा या सिक्युरिटीच्या बाबतीत कायसुद्धा त्यांनी खबरदारी घेतली नाही. त्यामुळं हा प्रकार घडला आहे. साधी काच आणि दरवाजा खिडक्याला त्यात प्लायवूडचा दरवाजा आहे. हातानं सुद्धा दरवाजा स्ट्रॉंग रूमचा निघतो आहे, अशी परिस्थिती आहे. आपणाला काय वाटतं एक नागरिक म्हणून एक तपासांती जे काय लॉकरधारक आहेत त्यांना न्याय मिळेल असं आपणाला वाटतं का? आता पोलीस प्रशासनानं जरा गतिमान ह्यात लक्ष घालावं तरच जरा काहीतरी हाती लागलं तर. नाहीतर लोकांचं म्हणजे सगळे शेतकरी, सांगली बँक म्हणजे शेतकरी बँक आहे. एक एक रुपया भरून माणूस जगतोय कसं म्हणजे कमवतोय आणि ते सगळं इथं आणून ठेवलेलं असते सोनं चांदी. आणि आता संक्रांत जवळ आले, माणूस आता ते लॉकरमधलं सोनं काढा येणार पण आता तिथं काय नसणार आहे. म्हणजे त्यांच्या जीवाला सुद्धा बरं वाईट होऊ शकतं, मानसिकता सुद्धा खराब झाली तर त्यांना काय पण होऊ शकतं ना. त्यामुळं या प्रशासनानं याचा गंभीर विचार करून गतिमान चक्र फिरवावे ज्यांना प्रशासन. आणि शक्यतो त्या बँकेला काय दंडबिंड करता येतं सिक्युरिटी नसल्यामुळे हे बघावं झालं, नाहीतर अवघड आहे माणसांचं. काय म्हणाला आपण?